नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय मराठीच्या अभ्यासक्रमाविषयी आपण आज एक निसर्ग कविता आपल्या अभ्यासासाठी घेऊन येत आहे. या कवितेचं नाव आहे झाडांच्या मनात जाऊ. कवी नलेश पाटील यांची कविता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्या संदर्भात स्वाध्याय कृतींचा पण आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, ही आग्रहाची विनंती. पाहूया तर मग झाडांच्या मनात जाऊ. कवी नलेश पाटील. कवीचा प्रतिमा, त्यांचं चित्र आपण या ठिकाणी पाहूया. त्यांचा काव्यसंग्रहाचं नाव आहे हिरवं भान. नेहमी निसर्गाविषयी लिहिणारे, निसर्गाचं चैतन्य उत्साह आपल्या मुठीत भरणारे असे हे निसर्ग कवी आहेत. अर्थात बा भ बोरकरांचीच प्रेरणा कवी नलेश पाटील यांना लाभली आहे आणि त्या निसर्गाच्या विषयावर आधारित काव्यरचना करून बोरकरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मराठी साहित्यात अनोखे असे निसर्गदर्शन करणारे काव्यसंग्रह दिलेत. त्यांचा अल्पसा परिचय आपण पाहूया. त्यांचा कालखंड या ठिकाणी दिला आहे. जन्मवर्ष 1954 ते मृत्यूवर्ष 2016. निसर्ग कवी व चित्रकार. शब्द, नाद, लय आणि अर्थ याची उत्तम जाण. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमय मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, आधीच मी सांगितलं की त्यांच्या समग्र कवितांमध्ये फक्त निसर्ग हाच विषय आहे आणि या निसर्गातला आनंद आणि चैतन्य शोधण्याचं काम नलेश पाटील यांनी केलं आहे. जी कविता आपण वाचणार किंवा अभ्यासणार आहोत, खरोखरच आपल्या डोळ्यांसमोर एक एक दृश्याचं चित्र तराडतं, उभे राहते. जणू काही आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, मानवी जीवनात बाहेर येऊन आपण निसर्गाच्या आनंदामध्ये हरपून जातो. अशा प्रकारची जाणीव त्यांची कविता वाचल्यावर येत असते. त्यांच्या काव्यरचनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नादमयता, लयबद्धता ही त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच प्रकारे प्रासादिक शब्द, सहज सोपे समजणारे असे शब्द हे पण त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. पाने, फुले, नदी, अनेक आकाशाची व्यापकता, डोंगर, दऱ्या अशा अनेक घटकांचं दर्शन आणि त्या घटकांना चैतन्य देण्याचं काम नलेश पाटील यांनी केले आहे. त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे हिरवं भान. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात सहभाग. स्वतः ते गायक आणि म्हणून कवितेच्या गावा जावे अशा या स्वतःच्या कवितेचं गायनसुद्धा त्यांनी त्या सादरीकरणात केलं. तरल शब्द, हळवे शब्द, मनाला अतिशय मनात सामावून घेणारे असे शब्द, हवेहवेसे वाटणारे असे शब्द, सहज सोपे असे शब्द हे त्यांच्या कवितेचे एक ओळख म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असे. तर गायनबद्ध अशी त्यांनी केलेली कविता आणि साध्या सहज शब्दांमध्ये लयबद्ध अशा शब्दांमुळे त्यांची कविता ऐकावीशी वाटते. झाडांचे हिरवे वैभव, पाना फुलांचे रंगगंध, बिरबिरणारी फुलपाखरे, थुई थुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यांवरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना या कवितेचा परिचय आपण करून घेणार आहात. प्रत्येक कडव्यांमध्ये निसर्गाचं हिरवे वैभव आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहे. अर्थात त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे हिरवं भान. हिरवी जाणीव, निसर्गाची साथ, संवास ही जाणीव आपल्याला असली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये नेमक्या आनंदाला आपण शोधतो. तो आनंद आपल्याला निसर्गात सापडतो. त्यात पाना फुलांचे रंगगंध असेल,
फुलपाखरे, विविध रंगी भिरभिरणारे असे फुलपाखरे असतील. पाणी जे आहे, पाणी केवळ वाहत नाही तर मानवी क्रिया करते, थुई थुई नाचते, अशा प्रकारचं दृश्य आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत. फांद्यांवर बसणारे जे पक्षी आहेत, हे पक्षीसुद्धा आपले सोबती, आपले नातेवाईक आहेत, अशा प्रकारची कल्पना त्यांनी या कवितेत केली. त्याचबरोबर पानांच्या छेदामधून पडणारी जी किरणे आहेत, उन्हाची किरणे आहेत, आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची ती त्या सावलीवर नक्षी, एखाद्या कपड्यावर आपण एखादी डिझाईन काढावी त्या प्रकारची नक्षी त्या सावलीवर त्या छेदांमधून झिरपणाऱ्या किरणांनी होत असते. हा सर्व सोहळा पाहिल्यानंतर कवी त्या प्रत्येक घटकाशी एकरूप होतात, त्या प्रत्येक घटकाचा आनंद सामावून घेतात, त्या प्रत्येक घटकाशी कवी जणू या ठिकाणी बातचीत करतात. अशा प्रकारचा अनोखा अनुभव या निसर्ग कवितेमध्ये येतो. निसर्गातील अमलान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भान होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे त्याला वाटत राहते. निसर्गाचं चित्रण करत असताना, निसर्ग कवितेचे वेगवेगळे घटक चित्रित करत असताना, त्या सुंदरतेचा स्वतः आनंद घेत असताना कवीला वाटते की आपण स्वतः निसर्ग व्हावे, आपण सुद्धा झाड व्हावं, आपण सुद्धा झाडाचे पान व्हावे, आणि ते चैतन्य, तो उत्साह, ती सडसड आपण अनुभवावी. आणि खरोखरच ही जी काही सौंदर्याचा अनुभव आहे, हा सौंदर्याचाच अनुभव आपण विश्वाला द्यावा, दातृत्व करावं. तर निसर्ग जे आपल्याला देतोय, निसर्ग हवा देतोय, पाणी देतोय, खरोखरच निसर्गाचे दातृत्व अनमोल आहे. आणि आपण मात्र निसर्गापासून या ठिकाणी घेत राहतो आणि ते दातृत्वाची परतफेड नाही करत. उलट आपण पर्यावरणाचा त्या ठिकाणी नाश करतो, ऱ्हास करतो. आणि अशा प्रकारे या चैतन्यमयी निसर्गाला, साक्षात देवरूप निसर्गाला सांभाळणे हे मानवी कर्तव्य आहे. अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी नरेश पाटील या ठिकाणी देतात. विषय निसर्गाचा आहे, निसर्गाच्या चैतन्याचा आहे, निसर्गाचा जाणीवेचा आहे. पण ही जाणीव जर आपल्याला झाली तर निश्चित आपण या निसर्गाला सांभाळणार आहोत, निसर्गातील घटकांची सेवा करणार आहोत, असा सुद्धा एक उपदेश, अशा प्रकारची एक शिकवण आपण स्वतःहून ही कविता वाचल्यानंतर निश्चित करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण झाडांच्या मनात जाऊ या कवितेचं मी लयबद्ध गायन करणार आहे, ते आपण ऐकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता गायन. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो निगाऊ, कोकिळ हो निगाऊ, झाडांच्या मनात जाऊ. बहारात वसंतामधला तो सूर सावळा ऐकत, जातील फुले रंगून जन्माला अतर घालत. चल सुरा बरोबर आपण तो पाया कानी ठेवू, चल सुरा बरोबर आपण तो फाया कानी ठेवू. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो निगाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. खेळूनी रंग पंचमी फुलपाखरे भिजली सारी, हातवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो निगाऊ, झाडांच्या मनात जाऊ,
पानांचे विचार हो. ही कोणाची रे करणी, डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी. गाण्यात ऋतूच्या आपण चल खडाळून रे वाहू. गाण्यात ऋतूच्या आपण चल खडाळून रे वाहू. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी, मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली नाऊ. एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली नाऊ. पोपटी स्पंदनासाठी, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. ओंजळीमध्ये मी अलगत, आकाश जरासे धरता. आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात उंडूच मळते, निसूर्य लागतो पोहू. हातात उंडूच मळते, निसूर्य लागतो पोहू. हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. मग तिलाच फुटले पंख, नित्यांचे झाले काऊ. मग तिलाच फुटले पंख, नित्यांचे झाले काऊ. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाक रे. मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू. मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले भाऊ. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. पानांचे विचार हो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण कवीने शब्दबद्ध केलेल्या या सुंदर अशा निसर्ग रचनेचा माझ्या तोडक्या मोडक्या लयबद्धतेत आस्वाद घेतला आणि निश्चित तो तुम्हाला आवडला असेल त्याबद्दल आपले आभार. आणि पुन्हा आपण प्रत्येक कडव्याच्या भावार्थाकडे जाऊया, संदेशाकडे जाऊया. त्याचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे. काव्यपंक्ती व भावार्थ. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. बहारात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत
जातील फुले रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुरा बरोबर आपण तो फाया कानी ठेवू, तो फाया कानी ठेवू. यातील काही कठीण शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी आपल्या समोर विदित करतो. यात एक प्रतीक वापरलं आहे पोपटी स्पंदनासाठी, अर्थात पोपटी संवेदना, अर्थात पोपटी अनुभव. पानांचे रंग ज्या प्रकारे पोपटी रंगाचे, हिरव्या रंगाचे असतात, त्या प्रकारचा अनुभव आपण घेऊ, अशा प्रकारे ते एक प्रतीक अनेक अर्थांनी या ठिकाणी वापरलेलं आहे. वसंत ऋतू आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यात झाडांना पालवी फुटते, फुलांचा बहर येतो, अशा प्रकारचा तो वसंत ऋतू. सूर अर्थात आवाज, लयबद्ध असा आवाज. आणि अत्तर, अत्तर म्हणजे सुगंधी द्रव्य. त्याबरोबर फाया, फाया म्हणजे सुगंध. अशा प्रकारे आपण या सुंदर अशा या पहिल्या कडव्याचा जो अर्थ आहे, या ठिकाणी फाया शब्दाचा पुन्हा मी वेगळा अर्थ या ठिकाणी सांगणार आहे की अत्तर लावलेला कापसाचा बुडा, अत्तर लावलेला कापसाचा बुडा. अशा प्रकारे आपण फाया शब्दाचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेऊया. अर्थात सुगंधित द्रव्य, जो आपण नेहमी नाकाद्वारे सुगंध घेत असतो, पण या ठिकाणी कापसाच्या बुड्याने तो सूर आणि तो सुगंध आपण कानी ठेवूया, अशा प्रकारचा संदेश कवी या ठिकाणी देतात. पहिल्या ध्रुवपदाचा अर्थ आपल्या समोर. कवी नलेश पाटील यांची निसर्ग कविता. कवी झाडांचे हिरवे वैभव, पाना फुलांचे रंगगंध असे विविध चैतन्यमयी निसर्ग सोहळ्याचे वर्णन कवितेत आले आहे. कवी मुक्त आनंदाने झाडांच्या मनात शिरतात, स्वतः पान होऊन विचार करू लागतात. पानांचे पोपटी रंग जणू काही कवीची संवेदना, अर्थात कवीचे चैतन्यच. अशा पाना फुलांशी एकरूप होऊन कवी कोकिळसारखे आनंदाने गाणे गाऊ इच्छितात. अतिशयोक्ती व चेतनाग्नोक्ती अलंकाराचा प्रभावी वापर केला आहे. पुढील ध्रुवपदाचा जो अर्थ आहे तो मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर केलेला आहे. स्वतः कवी कोकिळ होऊन या निसर्गाच्या सहवासात आपली कविता लिहिण्याचा छंद जोपासतात. अर्थात निसर्गातलं वैभव ते शब्दबद्ध करण्याचा संकल्प करतात. आणि ही जे काही पोपटी स्पंदन आहे, ही जी काही निसर्गाचे अनेक दृश्य आहेत, अनेक छटा आहेत, या छटा जणू काही माझे स्पंदन आहे, माझ्या हृदयाची ती हालचाल आहे, अशा प्रकारचं सुद्धा या दोन शब्दाच्या प्रतीकाच्या माध्यमातून आपण तो अर्थ व्यक्त करू शकतो. पुढच्या कडव्याचा अर्थ मी या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवर दिसेल. या ओळीत वसंत ऋतूचे देखणे पण चित्रित केले आहे. सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतूला मानाचे स्थान असते. निसर्गाची सुंदरता, पानांचा सळसळणारा आवाज ऐकायचा असेल तर वसंत ऋतूत निसर्गात फिरायला जा, असा कवी संदेश देतात. फुलांचा रंग, मंत्रमुग्ध सुगंध डोळे आणि नाकात साठवूया. तसेच वाऱ्यांमुळे झाडांचा सळसळणारा सूर म्हणजे फाया कानी ठेवूया, असा सुंदर अनुभव कवी वर्णन करतात. पोपटी स्पंदन, जन्माला अत्तर घालणे या नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. अर्थात नाविन्यपूर्ण प्रतीके म्हणून आपण या शब्दांकडे सुद्धा पाहू शकतो. तर या संपूर्ण कवितेत वसंत ऋतूचे देखणेपण, निसर्गाचं देखणेपण चित्रित केले आहे. आणि म्हणून या संपूर्ण ऋतूमध्ये वसंत ऋतूला मानाचे स्थान आहे. आणि अशा या निसर्गाची सुंदरता अनुभव करत असताना निसर्गाच्या पानांचा आवाज जणू काही तो सूर जो आहे, लयबद्ध आवाज जो आहे, तो लयबद्ध आवाज सावडा आहे. सावडा हा रंग म्हणून याची ओळख आपल्याला येते. पण ज्याप्रमाणे हिरवा रंग, मेघवर्णी रंग, आकाशात जसा ढगांचा रंग असतो आणि त्याचंच प्रतिबिंब जणू काही या पानांवर पडतं, अशा प्रकारचा हा सावळा सूर, अनोखा असा सूर आपण ऐकूया आणि त्यात धन्यवाद मानूया, असं कवी या ठिकाणी सांगतात. निसर्गात फुलणारी विविध रंगाची जी काही फुले आहेत ती अवघ्या जन्माला सुगंधित करतात, असंही कवीने एक सुंदर कल्पना या ठिकाणी सांगितली आहे. अर्थात कवी उत्प्रेक्षा अलंकाराचा सुंदर वापर करतात. त्याचा प्रत्यय शेवटच्या ओळीमध्ये बघा, चल सुराबरोबर आपण. निसर्गाच्या पानांचा सळसळणारा जो सूर आहे, हवेच्या माध्यमातून येणारा जो आवाज आहे, तो आवाज आणि त्या हवेच्या माध्यमातून येणारा केवळ आवाजच नाही तर त्या हवेत सुगंध पण आहे. आणि अशा प्रकारचा आवाज आणि सुगंध याचा फाया करून आपण कानी ठेवू. अर्थात कापसाच्या बोळा
सुगंधित अत्तरामध्ये भिजवावा आणि तो कानात ठेवावा, म्हणजेच त्याचा सुगंध संपूर्ण शरीरामध्ये दरवळेल, आसपास दरवळेल, अशा प्रकारची एक कल्पना या ठिकाणी कवी करतात. पोपटी स्पंदन आधीच मी सांगितलं की निसर्गाची सळसळ, चैतन्य, पानांचा पोपटी रंग, हे सर्व मी या ठिकाणी चित्रित करतो आहे, शब्दबद्ध करतो आहे. तो अनुभव मी माझ्या मनात सामावून घेतो आहे, अशा प्रकारचा तो अर्थ. आणि या संपूर्ण अनुभवाचं मी काय करेल की माझ्या जन्माला अत्तर घालेल, की माझा जो मानवी जन्म आहे तो या निसर्गाचा अनुभव घेण्यातच धन्यता मानतो आहे. बाकी कसलंही मला स्वार्थ नाही. ऐहिक जीवन तर मला जगायचं आहे, भौतिक सुविधा मला प्राप्त करायच्या आहेत, पण निसर्गाने जी देणगी दिली आहे ते माझ्यासाठी अत्तरासारखे आहे, सुगंधित करणार आहे, जीवनाला बहर आणणार आहे. अशा प्रकारची नाविन्यपूर्ण कल्पना या शब्दाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त झाली आहे. पुढच्या काव्यपंक्तीकडे वळूया. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, चल खळाळून रे वाहू. पहिल्या कडव्याचा काव्यपंक्तीचा भावार्थ आपल्या समोर. कवी निसर्गाचे वैभव वर्णन करतात. कवीच्या रूप, रंग, गंध, रस, स्पर्श अशा अनेक संवेदना निसर्गमय होतात. फुलपाखरांच्या विविध रंगांमुळे ते जणू रंगपंचमी खेळत आहेत, या उत्सवातील रंगात भिजले आहेत. फुलपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताका आहे. आकाशात भिरभिरणारे तोरण घरी दाराला बांधायचे आहे, अशा मंगल भावना कवी व्यक्त करतात. भिरभिरणारे तोरण ही अनोखी प्रतिमा वापरली आहे. फुलपाखराचे खेळणे जणू आपल्या नजरेसमोर घडते आहे, असे चित्रमय वर्णन कवितेत आले आहे. तर या संदर्भातला हा जो सरळ अर्थ आहे तो तुमच्या समोर मी या ठिकाणी सादर केला. यात कठीण वाटणारे असे शब्द काही आपल्याला जाणवणार नाही, पण तोरण ज्या सण उत्सव प्रसंगी आपल्याला आपल्या दरवाजावर आपण रंगीबेरंगी फुलांचा, पताकांचं तोरण बांधतो, अशा अर्थाने तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. तर कवी फुलपाखराच्या विविध रंगाचं वर्णन करतात आणि हा जो काही थवा आहे, हा जो काही रंगीत समूह आहे, हा जणू काही पताकासारखेच वाटतं आणि या पताकाच मी माझ्या घरी आणणार आहे. अर्थात ते जे काही दृश्य आहे, रंगीबेरंगी फुलपाखरांचं जे खेळणं आहे, हे फुलपाखरांचं खेळणं मी आनंदाने पाहत आहे आणि तो जो अनुभव आहे त्या अनुभवात सुद्धा मी रममाण होणार आहे, त्या अनुभवाचा आनंद मी स्वतः घेणार आहे. अशा प्रकारचं वर्णन या पहिल्या काव्यपंक्तीमध्ये केले आहे. पुढच्या काव्यपंक्तीकडे आपण जाऊया. ही करणी म्हणजे जादू साक्षात परमेश्वराची आहे. निसर्गातील झऱ्याचे पाणी कवीच्या डोळ्यात आले आहे, त्यामुळे कवीच्या मनात आनंदाचे उधाण आले आहे. या निसर्गाच्या सहवासात कवीचे गाणे हे देवाघरचेच गाणे होऊन जाते. या गाण्यात सामावलेल्या वसंत ऋतूबरोबर कवी एकरूप होण्याची भावना व्यक्त करीत आहेत. निसर्गाच्या सहवासात मानवी क्षणभंगुरता दूर होते. कवीला या काव्यरचनेमुळे जीवन जगण्याचा उत्साह येतो. डोळ्यात झऱ्याचे पाणी ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक सुंदर निसर्ग प्रतिमा आणि अतिशयोक्तीपूर्ण अशा प्रकारच्या कल्पना या ठिकाणी वापरल्या आहेत. त्याचबरोबर अनेक घटकांवर चेतनाग्नोक्ती अलंकाराच्या माध्यमातून कवी नाविन्यपूर्ण शब्दाचा उपयोग करतात. संपूर्ण कविता शांतरसाचा अनुभव करून देणारी आहे आणि म्हणून या दुसऱ्या या कडव्याच्या संदर्भात, काव्यपंक्तीच्या संदर्भात काही कठीण शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. करणी म्हणजे जादू. त्यानंतर काही दुसरे कठीण शब्द आपल्या नजरेसमोर नाही आहेत आणि म्हणून निसर्गाची ही जी काही सुंदर आणि समृद्ध अशी जादू आहे ती साक्षात परमेश्वराने केली आहे. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारचं अनोखं वर्णन या ठिकाणी कवी करतात. निसर्गात वाहणाऱ्या झऱ्याचे जे पाणी आहे ते पाणी पाहिल्यानंतर कवीच्या मनात आनंदाची भरती येते. उधाण येणे म्हणजे भरती येणे. आणि खरोखरच ही जी काही निसर्गाची झऱ्याचं पाणी वाहणं असेल, पानांची सळसळ असेल, मंजूळ अशा प्रकारच्या हवेबरोबर येणारा तो आवाज असेल,
हे सर्व जणू काही देवच गाणी गातो आहे आणि ती गाणी आपण ऐकतो आहे आणि गाणी ऐकताना खरोखरच स्वयं कवीसुद्धा त्या गाण्यांचं शब्दबद्ध वर्णन या कवितेमध्ये करून देतात. अशा प्रकारे या वसंत ऋतूमध्ये आपण खळाळून वाहू. आपण या वसंत ऋतूच्या बरोबर जो काही येणारी सुंदरता आहे त्या सुंदरतेचा अनुभव घेऊ. अशा प्रकारचा एक साक्षात्कार कवी स्वतः करून घेतात आणि निसर्गापासून दूर कधी ते जाऊ शकत नाही अशा प्रकारचा अनुभवसुद्धा या काव्यपंक्तीमध्ये आला आहे. पुढच्या काव्यपंक्तीकडे जाऊया. पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचरे पाणी मज दिसरे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू, ओंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमडते नि सूर्य लागतो पोहू, हातात ऊन डुचमडते नि सूर्य लागतो पोहू. पहिल्या काव्यपंक्तीचा भावार्थ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. कवी निसर्गाच्या सौंदर्यात एवढे तल्लीन होतात, स्वतःचे मन झऱ्याच्या पाण्यात बघतात. नदी किनारी उभे राहून नाचणारे पाणी पाहतात. पाण्याचे बिंदू जणू काही मला मायेने नाहू घालत आहेत. त्या नदी किनारी असणारे एक रोपटे मला बघून हसते आहे, अशी कवी कल्पना केली आहे. थुई थुई नाचणारे पाणी या प्रतिमेतून वाहणाऱ्या नदीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. कवीचे पाण्याशी खेळणे जणू साक्षात आईच जणू ममत्व भावाने नाहू घालत आहे, अशी आपलेपणाची भावना व्यक्त होते. या संपूर्ण पहिल्या काव्यपंक्तीमध्ये याचं वाचन, संदेशाचं, भावार्थाचं आपण या ठिकाणी केलं आहे. यात तुषार म्हणजे पाण्याची बिंदू असा एक कठीण शब्द आपल्या समोर येऊ शकतो आणि एक सुंदर चित्र, नदीचं जे वाहणारं पाणी आहे त्याची चित्र आपल्या डोळ्यासमोर येत असतं. अशी एक चित्रमय भाषाशैली कवी या ठिकाणी वापरतात आणि कवी स्वतः या नदीच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात. ते थुई थुई नाचणारे पाणी, थुई थुई नाचरे पाणी या ठिकाणी चेतना गुणोक्ती, चैतन्य दिला आहे. निसर्गाचा घटक आहे पण मानवी क्रिया करते आहे, अशा प्रकारे चेतना गुणोक्ती अलंकाराचा उपयोग केला आहे. त्याचबरोबर हे पाणी जणू काही मला मायेने न्हावू घालत आहे, अर्थात ही पाणी म्हणजे साक्षात माझी आई आहे आणि आई स्वरूप क्रिया करते आहे, ममता दाखवते आहे. अशा प्रकारचा सुंदर आल्हाददायक ममत्व भाव व्यक्त करणारा अनुभव या पहिल्या पद्यपंक्तीमध्ये आपण या ठिकाणी ऐकून घेतला. दुसऱ्या पद्यपंक्तीचा, याच स्लाइडमधले दुसऱ्या पद्यपंक्तीचा भावार्थ. कवी ओंजळीत अलगद पाणी धरतात, या पाण्यात व्यापक असे आकाश सामावले आहे. त्या पाण्याची ओटी वारंवार भरत आहेत. त्या पाण्याची ओटी वारंवार भरत आहेत. पाण्याची ओटी भरणे या प्रतिमेतून पावित्र्याची भावना व्यक्त होते. हातात ऊन डुचमडते नि सूर्य लागतो पोहू, ही ओढ म्हणजे कवीच्या कल्पनाशक्तीचा उच्चांक होय. जणू काही सूर्य हाताच्या ओंजळीत पोहते आहे, त्याचे कोळे ऊन हळूवार चटके देत आहेत, अशी नाजूक भावना व्यक्त होते. दुसऱ्या या स्लाइडमधल्या काव्यपंक्तीमध्ये असे काही कठीण शब्द आपल्याला वाटणार नाही, पण ओंजळ, दोन हातात आपण पाण्याचं अर्घ वगैरे अर्पण करतो, त्यासाठी हाताची केलेली कृती म्हणजे ओंजळ. अलगत म्हणजे सहज, डुचमडते म्हणजे सहज चटके देते, डुचमडते हातातून डुचमडते म्हणजे सहज चटके देणे. अशा प्रकारे हा अर्थ आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर अतिशय सुंदर अनुभव यामध्ये सुद्धा व्यक्त केला आहे आणि या संपूर्ण काव्यपंक्तीची अतिशय सुंदर अशी जी काही काव्यपंक्ती ओळ आहे ती म्हणजेच हातात ऊन डुचमडते नि सूर्य लागतो पोहू. स्वतःच्या ओंजळीमध्ये मी पाणी घेत आहे आणि या पाण्यात आकाशामध्ये व्यापक असं जे तत्व आहे, जे ऊर्जा देणारे तत्व आहे, तो सूर्य मी माझ्या ओंजळीत पाहतो आहे आणि जणू काही तो सूर्य आपल्या किरणांनी मला हळूवार चटके देत आहेत. अशा प्रकारचा एक सुंदर अनुभव या ठिकाणी केला आहे. त्यानंतर दुसरी प्रतिमा आहे की पाण्याची ओटी भरणे. ओटी भरणे एक पावित्र्याची भावना या ठिकाणी असते. ज्या प्रकारे सुवासिनीची ओटी भरली जाते त्यात तिचं आयुष्य कल्याणकारी व्हावं,
तिला आशीर्वाद रूपी आपण काही शुभेच्छा या ओटीच्या माध्यमातून देत असतो. अर्थात ही पाण्याची ओटी मी वारंवार भरतो आहे आणि ते निसर्गालाच अर्पण करतो आहे. निसर्गाच्या प्रती मंगलमय भावना, पावित्र्याची भावना, शुभ अशी भावनाच मी व्यक्त करतो आहे. अशा प्रकारची प्रतिमा या माध्यमातून येत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर अशा प्रकारचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकून घेत आहोत आणि निश्चितच आपल्या डोळ्यांसमोर त्या प्रतिमा वारंवार येत आहेत. पुढच्या काव्यपंक्तीकडे जाऊया. हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. मग तिलाच फुटले पंख, नि त्यांचे झाले काऊ, नि त्यांचे झाले काऊ. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड ओहुनी तेथे पसरीन आपुले बाहू, मी झाड ओहुनी तेथे पसरीन आपुले बाहू. अशा प्रकारची शेवटच्या 2 काव्यपंक्ती आहेत. यामध्ये काही कठीण शब्द पहिल्या काव्यपंक्तीचे आपण या ठिकाणी पाहू शकतो. मला वाटतं काही एवढे आपल्याला अवघड वाटणारे काव्यपंक्ती यामध्ये नाही आहेत, पण काऊ म्हणजे कोकिळ या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. या पहिल्या काव्यपंक्तीचा भावार्थ अशा प्रकारे. झाडावर बसलेले पक्षी हे कवीसाठी हंगाम म्हणजे वसंत ऋतूपरती साथ आहे. झाडांच्या बुंद्याखाली उन्हाची नक्षीदार सावली आहे. या सावलीलाच पंख फुटले असून त्याची काऊ म्हणजे कोकिळ झाली आहे. पक्ष्यांचा आवाज व सोबत मानवी मनाला उत्साह देते. पानांमधील छेदांमधून उन्ह जमिनीवर येते. त्याची नक्षी जणू एखाद्या चित्रकाराची करामत आहे असा कलात्मक अनुभव व्यक्त करतात. आता सुंदर प्रकारचं एक प्रकटीकरण या अर्थाचं आपण या ठिकाणी केले आहे. या निसर्गाच्या सहवासात झाडाच्या फांदीवर पक्षी बसले आहेत. ते केवळ हंगामाचे साक्षी आहे. असे अनेक पक्षी आपल्या देशात या ऋतुमानानुसार येत असतात. काही विदेशी पक्षी पण ऋतुमानानुसार काही कालावधीसाठी येत असतात आणि ते जणू साक्ष देतात की मी तुम्हाला भेटायला आलो आहे. अशा प्रकारे हंगामांची साक्षी या पक्ष्यांना म्हटले आहे की या वसंताच्या बहारदार ऋतूमध्ये असे काही पक्षी जणू काही आपल्या असण्याची अस्तित्वाची साक्ष देण्यासाठी येतात आणि झाडाच्या बुंद्याखाली उन्हाच्या तिरपीमुळे, उन्हाच्या किरणांमुळे असणारी ती छान अशी नक्षी याचं चित्रही आपल्या डोळ्यासमोर येत असतं आणि या नक्षीलाच पंख फुटले आहेत आणि नक्षी ही सावली जणू काही कोकिळ होऊन आपल्याशी बोलत आहे, गाणी गात आहे, असा एक सुंदर वर्णन या पहिल्या काव्यपंक्तीमध्ये येतो. त्यानंतर दुसऱ्या काव्यपंक्तीचा अर्थ आपण पाहूया की या पंक्तीत कवी आपले जीवन निसर्गाच्या सहवासात व्यथित करण्याचा संकल्प करतात. मानवी वस्तीच्या कोलाहलापासून दूर रानावनात फुलापाखरात ईश्वराचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न कवी करतात. ईश्वराला प्रार्थना करतात, मला पुढचा जन्म झाड होऊ दे आणि झाड होऊन माझे बाहू निसर्ग बदलाचा आनंद घेण्यासाठी पसरवीन असा आशावाद कवी व्यक्त करतात. मानवी भावभावना निसर्गात एकरूप करणारी अस्सल निसर्ग गीत आहे. प्रासादिक रचना, जिवंत निसर्ग प्रतिमा, अर्थालंकाराचा प्रभावी उपयोग यामुळे कविता आवडीची होते. पोपटी स्पंदन, झाड ओवून भाऊ पसरवणे या प्रतीकामधून विविध अर्थ व्यक्त होतात. अशा प्रकारे याचा संदेशाचं भावार्थाचं वाचन मी आपल्यासमोर सादर केलं. पुन्हा या शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये काही कठीण शब्द आपल्याला अडतील असं नाही. तर या ठिकाणी पसरीन आपुले बाहू अर्थात दोन्ही हात पसरून मी दिलखुलासपणे संपूर्ण हा निसर्गाचा सौंदर्याचा जो बहार आहे तो बहार मी सामावून घेणार आहे, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी व्यक्त होतो. अशा प्रकारे कवी स्वतः ईश्वराला प्रार्थना करतात की हे भगवंता, मला या मानवी कटकटीपासून, या स्वार्थांध जगापासून दूर निसर्गाच्या जगात राहू दे. मी झाड होऊन पुन्हा निसर्गाचे जे काही बदल आहेत, जे काही अनुभव आहेत, झाडाच्या फांदीवर पक्षी बसणं असेल, ऋतू बदल असेल, पावसाच्या दवबिंदूचं आगमन असेल, या सर्व गोष्टी मी झाड होऊन अत्यंत दिलखुलासपणे पूर्ण मनापासून या निसर्गाचे अनुभव घेण्यास सिद्ध आहे. मला तू पुढच्या जन्मी झाड बनव, अशा प्रकारे निसर्गाची कृतज्ञता
कवी या शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये व्यक्त करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संपूर्ण स्लाइडमध्ये काव्यपंक्तीचे वाचन आणि भावार्थ पाहिला आहे. निश्चित आपल्याला याबद्दल कुठलीही अडचण राहणार नाही. पण या काही अडचणी असतील तरी आपल्या स्वाध्याय कृतीमध्ये काही आकलन कृती मी तुम्हाला मार्गदर्शन त्याचं करणार आहे. त्या आकलन कृती आपल्या स्लाइडवर दिसतील आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काही ज्या काही स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत, काव्य सौंदर्याच्या कृती आहेत, त्या आपण संपूर्ण स्लाइडमध्ये त्याचे विवेचन केले आहे. स्वाध्याय कृतीमध्ये आकलन कृती 1 योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1 पोपटी स्पंदनासाठी म्हणजे त्याचं उत्तर आहे आ. उत्साहाने सळसळण्यासाठी. 2 जन्माला अत्तर घालत म्हणजे त्याचं उत्तर आहे ई. स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. पुढची आकलन कृती आहे तोच की योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. याचे 2 भाग तुमच्या समोर दिसतील. तिसरा भाग तो फाया कानी ठेवू म्हणजे सुगंधी वृत्ती जोपासू. 4 भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू. आकलन कृतीमध्ये पुढची स्वाध्याय कृती आहे की खालील कृतीतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा. तर त्यामध्ये एक तक्ता आपल्या समोर दिसतो. यात पहिल्या याच्यात निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती आणि त्यामध्ये आहे संदेश. 1 कोकिळ होऊनी गाऊ. याचा संदेश आहे की निसर्गातील चैतन्याचे स्वागत करूया आणि त्यात सहभागी होऊया. निसर्गातले जे बदल आहेत, पानाफुलांचे जे बदल आहेत त्याचं स्वागत करूया आणि त्या अनुभवात सहभागी होऊया. अशा प्रकारचा संदेश या पहिल्या कोकिळ होऊनी गाऊ या घटकावर आधारित आपल्याला देता येईल. दुसरा आहे गाण्यात ऋतूच्या आपण चल खडाळून रे वाहू. आपण चल खडाळून रे वाहू. विविध ऋतूंचा आनंद सोहळ्यात आपण भाग घेऊन सामील होऊया. विविध ऋतूंच्या आनंद सोहळ्यात आपण आनंदाने भाग घेऊया, सहभागी होऊया आणि त्याचा आस्वाद घेऊया. अशा प्रकारे त्याचा संदेश या ओळीचा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1 झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. अर्थात झाडांचे चैतन्य अनुभवण्यासाठी त्याच्या मनात जाऊया. झाड व पानांसारखे दातृत्व दुसऱ्याला देऊया. झाडांचे चैतन्य अनुभवण्यासाठी त्याच्या मनात जाऊया. झाड व पानांसारखे दातृत्व दुसऱ्याला देऊया. अशा प्रकारे त्या ओळीचा अर्थ आपल्याला सांगता येईल. दुसरा आहे हातात ऊन बुचमडते नि सूर्य लागतो पोहू. अर्थ निसर्गाचा खरा आनंद अनुभवूया आणि आकाशातील व्यापक सूर्य हाताच्या ओंजळीत घेऊया. निसर्गाचा खरा आनंद अनुभवूया, आकाशातील व्यापक सूर्य हाताच्या ओंजळीत घेऊया. अशा प्रकारे प्रातिनिधिक आकलन कृती मी आपल्या समोर या ठिकाणी सादर केल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही ज्या स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत, काव्य सौंदर्याच्या ज्या कृती आहेत त्याचं विवेचन मी काव्यपंक्तीचे सादरीकरण करत असताना, त्याचा भावार्थ वाचन करत असताना आले आहे. तेथून आपण त्या संबंधित काव्यपंक्तीचं काव्य सौंदर्य, जी काही काव्यपंक्ती आला असेल त्याचा भावार्थच्या ज्या काही 4-5 ओळी असतील त्या आपण लिहून ती स्वाध्यायकृती पूर्ण करू शकतो. स्वमत अभिव्यक्तीमध्ये पूर्ण कविता ही अगदी तल्लीन होणारी निसर्ग कविता आहे. या निसर्ग कवितेच्या बाबतीत दिलेल्या विषयावर तुमचं जे काही मत आहे ते मत तुम्ही लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण झाडांच्या मनात जाऊ ही संपूर्ण कविता एकाग्रतेने ऐकून घेतली. 11वीच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला ही कविता 100% मार्गदर्शक पण राहील.
असा आशावाद व्यक्त करतो आणि तुम्ही मला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार व्यक्त